Welcome dear students. In this video lecture I am going to talk about the poem number 5, that is Father Returning Home. Before that we will talk about the writer. The writer is Dilip Chitre. He was noted and influential bilingual poet and translator who work in Marathi and English. विद्यार्थी मित्रांनो, दिलीप चित्रे यांचं मराठी आणि इंग्रजी दोघेही भाषांमध्ये लिखाणकाम आहे. बायलँग्वेज म्हणजे काय, दुभाषी. ही वॉज इन टू पेंटिंग अँड फिल्म मेकिंग ऑल्सो. दिलीप चित्रे हे फिल्म मेकर म्हणून सुद्धा नावारूपाला आलेले आहेत. त्याचबरोबर पेंटिंगमध्ये सुद्धा ते फेमस आहेत. And in this poem the poet shows the loneliness and world weariness of an old man in the modern society. आता या पोएममध्ये दिलीप चित्रे यांनी नेमकं काय पिक्चर डिपिक्ट केलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे, तर आजच्या या आधुनिक युगामध्ये माणसामध्ये जो काही लोनलीनेस आलेला आहे, जनरली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आपण पाहतो की खूप क्राऊड असते, तरीसुद्धा एवढ्या क्राऊडमध्ये लोकांना एकटेपणा वाटतो. तर त्या लोनलीनेसबद्दल कवी या ठिकाणी काय म्हणतात ते आपल्याला अभ्यासायचं आहे. इट इज ॲन अकाउंट ऑफ एनी ओल्ड मॅन हू वर्क्स हार्ड फॉर हिज फॅमिली बट लीड्स अ मोनोटोनस लाईफ वेअर नो वन इज देअर टू टेक केअर ऑफ हिम, टू कन्वर्स विथ हिम or to understand his feelings. खऱ्या अर्थाने जो काही हेड ऑफ द फॅमिली असतो तो आपल्या कुटुंबाला आनंद देण्यासाठी खूप मेहनत घेतो. मात्र अशी काही लोक असतात की कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा त्यांची दखल घेणारं, काळजी घेणारं, आपलंसं मानणारं, त्यांच्याशी आनंदाच्या दुःखाच्या फिलिंग शेअर करणारं मात्र कोणी नसतं. आणि अशा वेळेस या व्यक्तीचं जीवन अगदी मोनोटोनस म्हणजे अगदी कंटाळवाणं होऊन जातं. आणि अशाच प्रकारचा विषय असलेली कविता आज आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही पोएम आहे विद्यार्थी मित्रांनो, ही दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ सबअर्बन कम्युटर. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ही ट्रॅव्हलिंग इन अ केजमधून घेण्यात आलेली कविता आहे, दिलीप चित्रेंनी कंपोज केलेली. तर ही एका सब अर्बनमध्ये म्हणजे जे काही उपनगरं आहेत, मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी सगळ्यांना माहिती आहे, तिथे बरेचसे उपनगरं आहेत. आणि उपनगरातून जो काही कम्युटर म्हणजे काय, डेली अपडाऊन करणारी जी काही मंडळी असते, मीन्स मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर रेग्युलरली, दॅट इज कॉल्ड कम्युटर. तर त्यांच्याबद्दलचं वर्णन करणारी ही पोएम. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. म्हणजे त्यांचं जे काही दैनंदिन ये जा करणं आहे, मीन्स फ्रॉम होम टू द ऑफिस और वर्क प्लेस, ते कसं डलाड वाटतं त्यांना, अगदी डल, मोनोटोनस, कंटाळवाणं वाटतं, एक्झॉस्टिंग, अगदी थकतात बिचारे काम करून दिवसभरात. अशा प्रकारचं एक पॅथेटिक कंडिशन त्या फादरची, फादर रिटर्निंग होम या ठिकाणी कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड इट डिस्क्राईब अ फोर्स एलियनेशन ॲट होम. एलियनेशनचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो परकेपणा किंवा दुरावणे. म्हणजे माणसांमध्ये राहूनसुद्धा या ठिकाणी माणसं आपलेपणाने आपल्याशी वागत नाही. तर जेव्हा तो परकेपणा जाणवतो, दॅट इज द फिलिंग ऑफ एलियनेशन, which is reflected through the stale food and lack of sharing. म्हणजे as we will go through the poem we will come to know everything, how that father was treated at his home, having stale food and no sharing of feelings. His children refused to share their joys and sorrows with the hardworking father, who as a result is forced to retire into solitude. म्हणजे घरी मुलांकडनं सुद्धा या वडिलांची दखल घेतली जात नाही, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या भावना शेअर केल्या जात नाही. मग विचार करा, अशा प्रकारचा सद्गृहस्थ
जो आपल्या फॅमिलीला आनंदी ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो, तर निश्चितच त्याची रिटायरमेंटसुद्धा अशी सॉलिट्यूड म्हणजे एकांतवासात होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे शेवटी उतार वयात बिचाराला एकांतपणा जाणवतोय. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. म्हणजे हे जे काही विश्व आहे, ज्या विश्वामध्ये आपण राहतोय मानवनिर्मित, खूप माणसं आहेत, मग एवढ्या माणसांच्या गर्दीमध्ये सुद्धा आपल्याला एकांतपणा जाणवतो. तर ही एक पेनफुल गोष्ट आहे. अतिशय एकांतपणा जो काही जाणवतो, तर ती दर्शवणारी ही कविता. आणि इट इज अ सिम्बल ऑफ मॅन्स आयसोलेशन, म्हणजे मानवाचं जणू काही ते एक विलगीकरणाचं एक प्रतीक आहे. तर बघूया आपण पोएम. व्हॉट एक्झॅक्टली दिलीप चित्रे वॉन्ट्स टू convey the message from this poem, and how he has depicted the picture of father who is suffering from loneliness, and how modern society doesn't adjust with the aged people. Okay, let's begin the poem. Father returning home. पोयम अभ्यासण्यापूर्वी तुम्ही एक मनामध्ये कल्पना करून ठेवायची की सबअर्बन एरिया फ्रॉम मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी, and as you know very well, local trains run there. Okay, as you can see in the image, my father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कवींना काय म्हणायचं आहे की जे काही फादर आहेत या पोएममध्ये, तर लेट इव्हिनिंगला म्हणजे रात्री उशिरा येणारी जी काही लोकल ट्रेन आहे, त्या ट्रेनमधून त्यांनी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता लेट इव्हिनिंग ट्रेन म्हणजेच थोडक्यात काय की दिवसभराचं काम आटोपलेलं असेल आणि मग संध्याकाळी कुठलाही व्यक्ती असू द्या, आपल्या घराची ओढ असते आणि त्या घराच्या ओढीमुळे हे फादरसुद्धा आता उशिरा रात्रीच्या ट्रेनने घराकडे प्रवास करायला सुरुवात करत आहे. आणि या प्रवासाचं वर्णन करताना ॲज यू कॅन सी इन द इमेज, स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. म्हणजे कम्युटरचा अर्थ काय तो दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर, टिपिकली टू वर्क. म्हणजे काही कामानिमित्ताने जे रेग्युलर प्रवास करणारे, जसं आपण त्यासाठी अपडाऊन शब्द वापरतो, तर हे सायलेंट कम्युटर्स आहेत. ॲज यू कॅन सी इन द इमेज, सायलेंट कम्युटर्स म्हणजे काय की दिवसभराचं कामकाज करून थकून भागून संध्याकाळी घरी परत जाणारे अतिशय बिचारे स्तब्ध आहेत. त्या ठिकाणी कुणीही कोणाशी बोलत नाही, गर्दी खूप आहे. तसंच दोन लोक एकत्र आले की गप्पा मारतात. मात्र या ठिकाणी सबअर्बन एरियामध्ये राहणारी जी काही एजेड लोक आहेत, तर त्यांची लाईफस्टाईल कशी असते, त्यांच्या जीवनातली लोनलीनेसची व्यथा या ठिकाणी कवीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायलेंट कम्युटर्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे इव्हिनिंग म्हणजे काय तर संध्याकाळची वेळ, लेट म्हणजे उशीर. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या ठिकाणी कवीने जाणून बुजून हे शब्द वापरलेले आहेत. आणि ते काय इंडिकेट करतात, कशासाठी वापरलेले असतील, तर इट क्लिअरली शोज द ओल्ड एज. म्हणजे जे काही उतार वय असतं, ते उतार वय या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की लेट इव्हिनिंग अँड सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. म्हणजे त्या रात्रीच्या वेळेस जो काही ट्रेनचा, लोकल ट्रेनचा जो काही उजेड असतो, येलो लाईट म्हणजे अंधुकसा असा प्रकाश असतो, त्या प्रकाशामध्ये द फादर इज रिटर्निंग, इज ट्रॅव्हलिंग, सबब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. मात्र प्रवास करीत असताना आता ही डेली रुटीन आहे आणि या डेली रुटीनमध्ये त्यांना माहिती आहे आपलं डेस्टिनेशन कुठलं आहे. डिपार्चर अँड अरायवल या दोन ठिकाणामध्ये जे काही सबर्ब म्हणजे उपनगरं येतात, ही अगदी त्या डेली अपडाऊन करणाऱ्या कम्युटर्सचे अगदी पाठ झालेलं असतं. आणि म्हणून जे काही उपनगरं त्या ठिकाणी ट्रेनमध्ये प्रवास करताना पास होत आहे,
तर त्यांच्याकडे लक्षसुद्धा या ठिकाणी या फादरचं जात नाही आहे, कारण ते त्यांना माहिती आहे की कुठलं स्टेशन किंवा कुठली उपनगरमध्ये येणारी आहे, तर ते दुर्लक्षित त्यांनी केलेले आहेत. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड अँड हिज बॅक स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आता या ठिकाणी सर्वप्रथम वर्णन कवीने कसलं केलेलं आहे, द ॲक्टिव्हिटीज ऑफ फादर. म्हणजे त्या फादरने जेव्हा ही इज रिटर्निंग ऑल दी description is given about his activities. Now here the poet is trying to depict his picture. How does he look? आता बघा फादर त्या ठिकाणी कसे शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी, म्हणजे याचा अर्थ मान्सूनमध्ये पावसाळ्यामध्ये त्याचे जे काही शर्ट आणि पॅन्ट्स आहेत तर ते ओले चिंब झालेले आहेत. ते सॉगी मीन्स काय, भिजलेले ओले झालेले आहेत. अँड इज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड, असा काळा रेनकोट घातलेला आहे, तो सुद्धा माखलेला आहे चिखलाने. अँड इज बॅग स्टफ विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट, आणि त्याच्याकडे असलेली बॅग ॲज यू कॅन सी इन द इमेज, इट इज स्टफ विथ बुक्स, पुस्तकांनी भरलेली आहे. आणि एवढी पुस्तकं की जणू काही ती बॅग आता फाटेल की काय. सो व्हॉट डज द पोएट वॉन्ट्स टू इंडिकेट हिअर, काय म्हणायचं काय एक्झॅक्टली पोएटला, तर जर कोणी आपल्याला चांगल्या प्रकारे कंपनी देत नसेल, बोलत नसतील कोणी, तर ती व्यक्ती पर्यायी आनंद मिळवण्यासाठी काय करते, तर वेगवेगळे छंद जोपासत असते. त्याच पद्धतीने हिअर द फादर हॅज अ हॅबिट ऑफ रीडिंग बुक्स. मग पुस्तकं आपले मित्र, कारण एवढे लोक जवळ असूनसुद्धा कोणी एकमेकांशी बोलत नाही. प्रत्येकजण आपल्या घराकडे जाण्याच्या ती ओढ त्यांना लागलेली आहे. मग अशा वेळेस ही जी काही एजेड लोक आहेत ती काय करतात, पुस्तकं वाचतात ॲज द फादर. ओके, या फादरने सुद्धा तो छंद जोपासलेला आहे. मग मित्र नाहीत म्हणून पुस्तकांनाच मित्र बनवून एवढी पुस्तकं त्यांच्याकडे साठलेली आहेत. हे सगळं काय इंडिकेट करते विद्यार्थी मित्रांनो, की पुस्तकं त्यांनी जणू काय आपले फ्रेंड्स बनवलेले आहेत. मीन्स इट इंडिकेट्स द आयसोलेशन फ्रॉम दी वर्ल्ड. खूप लोक आहेत, खूप गर्दी आहे, पण आपलंसं बोलणारं फिलिंग्स शेअर करणारं कोणी नाही. आणि म्हणून मग मन रमवायचं कुठे, तर पुस्तकं वाचून. सो इट डिपिक्ट्स द पॅथेटिक कंडिशन ऑफ एजेड पीपल फ्रॉम सबर्बन हू आर द कम्युटर्स. मग त्याचा जो काही रेनकोट आहे तो पण माखलेला आहे, बॅग पूर्णपणे पुस्तकांनी भरलेली, फाटेल की काय अशा कंडिशनमध्ये आलेली. हिज आईज डिम बाय एज फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि या ठिकाणी आता मान्सून सीझन आहे आणि मुंबईतलं वातावरण आपल्याला चांगली कल्पना आहे. ह्युमिड म्हणजे अगदी ओलसर अशा प्रकारचं दमट वातावरण त्या ठिकाणी असतं. आणि हे ह्युमिड ओलसर वातावरण, दमट वातावरण काय इंडिकेट करतं, की ही डिम बाय एज, आईज डिम बाय एज. जसं धुसर वातावरणामध्ये काही गोष्टी स्पष्ट दिसत नाही, तसं या ठिकाणी आता यांचं वय वाढलेलं आहे. आणि या वाढत्या वयामुळे म्हणजे म्हातारपणामध्ये पदार्पण करताना जी काही नजर असते ती सुद्धा अशी अस्पष्ट झालेली असते. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि अशा अंधाऱ्या रात्री त्या ठिकाणी स्पष्ट सगळं दिसतंय, घराकडे जाण्याची ओढ लागलेली आहे फादरला. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता मात्र हे वडील आपल्याला ट्रेनमधून उतरताना दिसत आहे असं या ठिकाणी कवी म्हणत आहे. लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन फ्रॉम द पोएम. अँड वाय इम्पॉर्टंट, लेट मी एक्सप्लेन टू यू. लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या मोठ्या ओळीतून जसा एखादा छोटासा शब्द वगळला जातो, तो लक्षात येत नाही. ॲज आय एम टीचिंग यू ऑनलाईन, while teaching I am using so many sentences and some of the words drop by me, but you cannot understand which word is dropped by me. त्याच पद्धतीने या ठिकाणी मोठ्या सेंटेन्समधून एखादा वर्ड जर वगळला गेला तर तो लक्षात
येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, एवढ्या मोठ्या ट्रेनमध्ये एवढ्या गर्दीमध्ये लेखक फादर कुठे उतरले, कोण उतरलं, निग्लेक्टेड, लक्षात नाही आलं कोणाच्या. आणि एवढ्या गर्दीत लक्षात तरी कसं येणार. इट ऑल्सो इंडिकेट्स दी uselessness, unimportantness. He hurries across the length of the grey platform. आणि ट्रेनमधून उतरल्यानंतर एक ग्रे प्लॅटफॉर्म आहे. नाव सी हिअर द पोएट हॅज यूज द कलर ग्रे. आता ग्रे कलर, ग्रे प्लॅटफॉर्म, ग्रे कलर काय इंडिकेट करतो, ग्रे कलर पण आपल्याला ओल्ड एज या ठिकाणी इंडिकेट करतो. मग घराकडे जाण्याची ओढ. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म, म्हणजे तिथे ग्रे प्लॅटफॉर्म आहे. कदाचित तो प्लॅटफॉर्म पण खूप जुना असेल. ओके, तर तो क्रॉस केल्यानंतर घराकडे जाण्याची त्यांना घाई लागलेली आहे. क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. आणि रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर त्यांची जी काही लेन असेल, गली वगैरे असेल, तिकडे त्यांनी एंट्री केली. आता बघा, कामाच्या ठिकाणाहून निघाल्यानंतर पूर्ण ट्रेनमधला प्रवास तो कसा मोनोटोनस, कसं लोनलीनेस त्यांना जाणवत होतं, ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या. मात्र पुन्हा पुढे नेमकं काय होतं, घराची ओढ लागली म्हणजे कदाचित फादरला असं वाटत असेल की घरी गेल्यानंतर मला खूप आनंद मिळणार, माझे मुलं मुली जे काय असतील ते हॅपीली माझ्याशी सगळ्या गोष्टी, जॉय सॉरो जे काय असेल ते शेअर करतील. किमान घरी जाऊन तरी मला आनंद वाटणार या अपेक्षेने ते घराची ओढ त्यांना लागलेली आहे. पण मात्र तिथे गेल्यावर पण काय होतं ते पण आपल्याला पुढे लक्षात येईल. His चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. चप्पल्स चिखलाने माखलेल्या आहेत आणि अशा या माखलेल्या चप्पल घालून फादर या ठिकाणी घराच्या दिशेने निघालेले घाईघाईने. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. विद्यार्थी मित्रांनो, घरी गेल्यानंतर ॲज यू कॅन सी इन द इमेज, फादर इज हॅविंग अ वीक टी. आता इथे वीक टी म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला जनरली कल्पना आहे की कामावरनं घरी आल्यावर जे काही फादर असतात, हेड ऑफ द फॅमिली असतात, तर घरची लोक अगदी आतुरतेने वाट बघतात की आपला प्रमुख व्यक्ती कुटुंबाचा येणार आहे. मस्त संध्याकाळी जी घरातली गृहिणी असते ती मस्त कडक चहा बनवून देते, का तर दिवसभरातला थकवा गेला पाहिजे म्हणून. मात्र इथे बिचाऱ्या हार्डवर्क करणाऱ्या फादरला घरी गेल्याबरोबर काय मिळालेलं आहे, वीक टी. म्हणजे याचा अर्थ काय, जी कडक चहा पाहिजे असते ना फ्रेश होण्यासाठी, ती मिळालेली नाही, थंड चहा. सो इट इंडिकेट्स दॅट देर इज नो बडी टू लुक आफ्टर हिम. त्याची काळजी घेणारं कोण नाही, कोणी असतं तर गरम कडक चहा दिली असती. इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. फादर काय करताय घरी गेल्यावर, जी शिळी चपाती आहे ती शिळी चपाती खावी लागते. सो ऑल दीज थिंग्स सजेस्ट दॅट ही इज नॉट कन्सिडर्ड ऑर टेकन केअर बाय द फॅमिली मेंबर्स. बिचाराकडे मीन्स ही इज टोटली निग्लेक्टेड. मग तेच पुस्तकं रीडिंग करणे. ओके, ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कंटेम्पलेट शब्द आलेला आहे. कंटेम्पलेट म्हणजे काय, तर थिंक डीपली, म्हणजे गहन विचार करणे. आता ही पुस्तकं वाचणारी मंडळी, पुस्तकं वाचलं म्हणजे भरपूर नॉलेज येतं. नॉलेज आलं की वेगवेगळ्या हाय लेवलचे विचार त्यांच्या मनामध्ये येतात. आणि ते टॉयलेट शब्द वापरलेलं म्हणजे असं एक ठिकाण की ज्या ठिकाणी जाऊन हे फादर गहन विचार करतायत की हाऊ लॉंग आय हॅव टू लिव्ह सच अ लोनली लाईफ, आयसोलेटेड लाईफ, इज फिलिंग ॲलिनेशन. तर हा गहन विचार त्या टॉयलेटमध्ये जाऊन ते करताय. मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम मॅन मेड वर्ल्ड, म्हणजे मानव निर्मित केलेलं हे जे काही जग आहे, ह्या माणसांच्या जगामध्ये माणूस पण कुठंतरी हरवलेलं या फादरला दिसून येतं आहे. की साधं कोणी
जॉयसुद्धा माझ्याशी शेअर करत नाही, गप्पा गोष्टी करत नाही. एवढं एकांतवास जो काय आहे, तर तो या ठिकाणी कवीने खऱ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न केला. पर्टिक्युलरली फ्रॉम दी मेट्रोपॉलिटन सिटीज. कमिंग आउट द ट्रेम्बल्स ॲट द सिंक, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रोईंग हेअर ऑन हिज रिस्ट. आता बराच वेळ बसून उठल्यानंतर उतारवय झालेलं असेल तर हातपाय असे ट्रेम्बल म्हणजे थरथरायला लागतात. बट हिअर ट्रेम्बलिंग मीन्स ही इज ट्रेम्बलिंग बिकॉज ऑफ हिज ग्रीफ. ट्रेम्बलिंगचा अर्थ इथे थरथरणे. मात्र आपल्याला काय समजून घ्यायचं, एक भीती कुठेतरी त्यांच्या मनामध्ये वाटते की एवढे लोक असूनसुद्धा आम्हाला एकांतवास या ठिकाणी जाणवतोय, कसं होणार पुढे. आणि या भीतीमुळे ते घाबरले, थरथरले. एका वॉश बेसिनजवळ आले त्यांच्या. दी कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स. येथे पुन्हा कवीने ब्राऊन हँड्स, ब्राऊन कलर यूज केलेला आहे. ब्राऊन काय म्हणजे उतार वय झाल्यानंतर आपल्या स्किनचा जो काही कलर असतो तो डार्क ब्राऊन होत जातो, म्हणजे इट ऑल्सो इंडिकेट्स अवर ओल्ड एज. आणि थंड पाणी टॅप चालू केल्यानंतर त्यांच्या त्या ब्राऊन कलर हँड्सवरनं त्या ठिकाणी ते थंड पाणी हातावर वाहताना दिसतंय. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेईंग हेअर ऑन हिज रिस्ट. मनगटावर जे काही ग्रेईंग हेअर्स, अगेन कलर इज यूज बाय द पोएट हिअर टू इंडिकेट दी ओल्ड एज. ग्रेईंग हेअर म्हणजे काय, पांढरे झालेली केस. तर त्या मनगटावर पांढरे झालेल्या केसांवर तो पाण्याचा थेंब, जे काही थेंब होते पाण्याचे, ते येऊन थांबले. His sullen children have often refused to share jokes and secret with him. घरात असलेली जी काही त्यांचे मुलं होती, तो सलन वर्ड, सलन चिल्ड्रन. सलन मीन्स वॉट, बॅड टेम्पर्ड, म्हणजे जे खिल्ली उडविणारे, विक्षिप्त स्वभावाचे मुलं असतात. तर अशा प्रकारची त्यांची मुलं. तर ते कधीही त्या फादरसोबत कुठल्या चांगल्या प्रकारचे जोक्स किंवा काही सिक्रेट गोष्टी असतील तर ते शेअर करीत नसे. ते रेफ्यूज, टाळायचे वडिलांना. आणि मला तरी वाटतं विद्यार्थी मित्रांनो, याच्या एवढं मोठं दुःख माणसाच्या आयुष्यात दुसरं कुठलंच नसेल. जिवंतपणे घरात जर आपल्याला कोणी विचारलं नाही तर निश्चितच त्या माणसाला जिवंतपणेच मरण यातनाचा जो काही अनुभव असतो तो येतो. So he was totally refused by his sullen children. They were trying to avoid him. And then he was thinking about that alienation, loneliness. He will now go to sleep, listening to the static on the radio, dreaming of his ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. आता इथे काय, बरीचशी रात्र झालेली, झोपण्याची वेळ झाली. फादर त्या ठिकाणी झोपायला गेले. झोपताना मात्र त्यांच्याकडे एक रेडिओ होता. सो दिस ऑल्सो इंडिकेट्स द ओल्ड पिरियड, जुन्या काळातली या ठिकाणी कंडिशन कवीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की झोपताना रेडिओवर ज्या काही आर्थिक घडामोडी झालेल्या असतील, म्हणजे जसं आपण टी व्हीला न्यूज बघतो तसं ते ऐकायचे. आणि ते ऐकत ऐकत मस्त ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक विचार निर्माण व्हायचा, स्वप्न ते बघायचे. मग स्वप्न कुणाबद्दल, तर ऑफ हिज ॲन्सेस्टर्स, म्हणजे जे कोणी पूर्वज असतील, ॲन्सेस्टर्स, त्यांचा विचार मनामध्ये यायचा. अँड ग्रँड चिल्ड्रन थिंकिंग, येणारी जी काही नातवंड असतील त्यांच्याबद्दल स्वप्न या फादरच्या मनामध्ये यायचे. सो हिअर ॲन्सेस्टर्स, पूर्वज, हे जे काय आहे, सो इट इंडिकेट्स हिज पास्ट विच इज नाव डिसअपियर्ड, वॅनिश्ड. पास्ट जो काय होता तो निघून गेलेला आहे. ग्रँड चिल्ड्रन, येणारी जी काही पिढी असणारी, नातवंड असणारी, इट इंडिकेट्स हिज फ्युचर, म्हणजे भूतकाळाबद्दल आणि भविष्यकाळाबद्दल विचार स्वप्नांच्या रूपात या ठिकाणी हे फादर करताय. सो इट क्लिअरली इंडिकेट्स, माय डिअर स्टुडंट्स, in the present those who are living with him, they are not giving much importance to the father. So
ही जी काही गोष्ट आहे ही त्यांच्या मनामध्ये अगदी दुःख निर्माण करणारी आहे की कोणी आपला विचार नाही करत. म्हणजे एवढा एकांतपणा त्यांना त्या ठिकाणी जाणवतो आहे. मग ही इट मीन्स ही इज नॉट गेटिंग ॲडजस्टेड बाय मॉडर्न सोसायटी. दिस इज ऑल्सो इंडिकेटेड बाय दी पोएट हिअर विथ द हेल्प ऑफ दीज लाईन्स. ऑफ नॉमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास. मग कुणाबद्दल विचार करताय फादर? तर ऑफ नॉमॅड्स म्हणजे जे भटक्या जमातीतील लोक जे सबकॉन्टिनेंट आपल्या भारतीय उपखंडामध्ये जे खैबर खिंडीतून आलेले होते त्या नॉमॅड्स लोकांबद्दल ॲन्सेस्टरबद्दल या ठिकाणी कवी ड्रीमिंग करताय, थिंकिंग करताय. तर अशा प्रकारची ही दिलीप चित्रे यांची कविता. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, द मॉडर्न सोसायटी इज नॉट रेडी टू ॲडजस्ट विथ दी ओल्ड पीपल, पर्टिक्युलरली इन मेट्रोपॉलिटन सिटीज यू विल फाइंड दॅट. म्हणजे मोठमोठ्या महानगरांमध्ये आपल्याला असं चित्र बघायला मिळतं की सहजासहजी मॉडर्न लोक वयस्कर लोकांना ॲडजस्ट नाही करत आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एकांतपणाची म्हणजे जी काही फिलिंग असते आयसोलेशनची, ॲलिनेशनची, तर ती निर्माण होते आणि म्हणून बिचारांचं जीवन अतिशय दुःखी होतं. तर एवढी सुंदर कविता या ठिकाणी दिलीप चित्रे यांनी कंपोज केलेली आपण अभ्यासली. आशा करतो तुम्हाला समजली असावी. काही डाऊट्स असतील, इफ यू हॅव डाऊट्स रिगार्डिंग इट यू मे राईट इन द comment box given below. Take care my dear students, be healthy and keep watching my video lectures. Thank you very much.